जे काही पॉलिनेशन सर्व्हिसेस चालतात आणि त्यांचं सूचना होती की आपल्या राज्यातच आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आता तुमचा 2-3 वर्षाचा अनुभव आहे की याच्यामध्ये नेमकं कन्स्टंट्स काय येतात का नेमकं आपण ह्या गोष्टी काय करू शकत नाही? सरांनी जे हॅलो सरांनी जे पॉइंट्स मांडले आता ते खरंच रिलेव्हंट आहे. आणि मी ह्या मधमाशी पालन बिझनेसमध्ये आलो होतो मधाचा विचार करून, जेव्हा मी जॉब सोडला. आणि खरं तर जॉब सोडण्यापूर्वी डॉक्टर भास्कर गायकवाड सरांचा ॲग्रोमध्ये एक लेख वाचला होता मधमाशी पालन. म्हटलं सरांनी हा लेख लिहिलाय म्हणजे नक्की फ्युचरमध्ये काहीतरी ऑपॉर्च्युनिटी आहे. पण विचार केला होता की मी मध प्रोडक्शन करेल, विकल. आणि मी सुरुवातीला एक कॉलनी विकत घेतली आणि ती कॉलनी मला 3-4 महिने सुद्धा सांभाळता आले नाही. आणि नंतर असेच काही सेशन अटेंड केले, त्याच्यात कळालं की महाराष्ट्रात मध प्रोडक्शन होणं फार अवघड आहे. कारण पूर्ण जगामध्ये, आपल्या पूर्ण देशामध्ये महाराष्ट्र 1 नंबर आहे पेस्टिसाइड स्प्रे करण्यामध्ये. मग थोडंसं रिसर्च केला, थोडा अनुभव होता आणि मग विचार केला की मला फोन यायला लागले की आम्हाला मधमाशाच्या पेट्या पाहिजे डाळिंबासाठी, टरबुजासाठी. आणि मग विचार केला की थोडा आता मधाचं आपल्याला सोडावं लागेल. आपल्या लोकल जो बिझनेस आपल्याला हात देतोय की जी आपल्या रिक्वायरमेंट आहे त्याच्यात आपण काम करायला पाहिजे. मग मी पॉलिनेशनसाठी सर्वात आधी 20 पेट्या 2022 मध्ये विकत घेतल्या. 22 मध्ये 20 पेट्या घेतल्या, पण सीझन संपत आला आणि माझ्या 20 पेट्या सुद्धा संपल्या. मग विचार केला की अजून याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, की आपल्याला बाहेरच्या स्टेट्समधून कॉलनी आणायची गरज नाही पडली पाहिजे, हा विषय होता. आणि त्यावर सुद्धा आमचं काल डिस्कशन झालं की महाराष्ट्रामध्ये टेक्निकल बीकीपर डेव्हलप झाले पाहिजे, जे मधाच्या मागं न लागता आपल्या पॉलिनेशन सर्व्हिससाठी आपल्या राज्यातच आपण पिन ब्रीडिंग करून, पिन ब्रीडिंग करून कॉलनी डेव्हलप केल्या तर आपल्या महाराष्ट्र आपण म्हणू की स्वयंपूर्ण झालं. जसं आपण मेड इन इंडिया म्हणतो, तसं मेड इन महाराष्ट्र फक्त पॉलिनेशनसाठी, बाकी आपल्याला काही अपेक्षा ठेवायची नाही. ती कॉलनी आपल्याला जगवायची वर्षभर, क्वीन रिप्लेस करायचे आहे आणि पुढे आपल्याला जायचं. अशा पद्धतीने काम केलं आणि थोडं मग ट्रायगोनाकडे वळलो, कारण मॅनेजमेंट कमी आहे आणि शेतकऱ्याला मॅनेजमेंट नको आहे. जर शेतकऱ्याला तुम्ही एक पानभर सूचना दिल्या की तुम्ही मेलिफेरा अशी मॅनेज करा, शेतकरी कधीच करणार नाही. शेतकरी म्हणाल हे सर हे पैसे घ्या, आम्हाला महिन्याभर भाडं राहू द्या, परत पेटी घेऊन जा, आम्ही काही करणार नाही. तर मग म्हणलं ट्रायगोना शेतकऱ्यासाठी चांगली आहे, कारण ठेवून दिली की ती काम करत राहते, त्याची ग्रोथ होते, पॉलिनेशनचं पण एक त्याच्यामध्ये सोल्युशन येतं.